आणि सोडूयात. आणखीन एक श्वास घेऊया आणि सोडूया. ओंकारासाठी श्वास घेऊया. हात जोडूया. आपण पतंजलींची प्रार्थना करूयात. योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम शांति शांति शांति। जय गुरुदेव। सुस्वागतम। या आधी आपण पतंजली योगसूत्र भाग 2 पाहिलेले आहेत. काल आपण पाहिलं की आपल्या योगाची भूमिका काय आहे, की आपल्याला स्वतःमध्ये स्थिर करणे, आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर करणे. आणि त्याच्यामध्ये अडथळे कोणते आहेत, तर या ज्या आपल्या मनाच्या ज्या वृत्ती आहेत, चित्त वृत्ती आहेत, त्या आपल्याला अडथळा आहेत हे आपण पाहिलं. 5 चित्तवृत्ती पाहिल्या आपण, आणि त्या चित्तवृत्तींचा निरोध करणे ही योगाची भूमिका आहे. कोणकोणत्या वृत्ती आहेत परत एकदा आपण थोडस रिव्हिजन करूया. पहिलं आहे प्रमाण, विपर्यय, विकल्प, स्मृती आणि निद्रा. या आपल्या 5 मनांच्या वृत्ती आहेत. आणि या वृत्तीमुळे काय होतं, सारूप्यम इतरत्र, वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे या वृत्ती काय करतात, आपल्या मनाला सतत बाहेरच्या जगाशी जोडून ठेवतात आणि स्वतःच्या आत्मस्थितापासून तोडून टाकतात. आणि त्या आत्मस्थितामध्ये परत परत येण्यासाठी आपल्याला योग मदत करतो. आणि नव्हे तर ती योगाची भूमिका आहे. योगस चित्त वृत्ती निरोध. जेव्हा आपण या चित्तांच्या वृत्तीमध्ये अगदी काय म्हणूया आपण की गुंतून जातो किंवा रममान होतो, तेव्हा आपण आपल्या स्वत्वाला विसरतो. आणि ते स्वत्वाला विसरू न देणे याच्यासाठी आपल्याला योगाची आवश्यकता आहे. आज आपण त्याच्या पुढे जाऊया. दुसरं एक सूत्र आहे ते म्हणजे विस्मयो योग भूमिका. विस्मयो योग भूमिका. विस्मय, विस्मय म्हणजे काय, आश्चर्य. आणि योग भूमिका ही योगाची भूमिका आहे, की तुमच्या जीवनामध्ये आश्चर्य निर्माण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, जीवनामध्ये आश्चर्य निर्माण झालं पाहिजे. कशासाठी, जेव्हा आश्चर्य निर्माण होतं ना, तेव्हा आनंद आपल्याला वाटतो. लक्षात आलं. नाहीतर आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपलं एक 30-40 वर्षाचं जीवन जगून झालं की आपल्याला वाटतं आता मला सगळं काही कळालं. आणि त्याच अनुभवावर पुढचं आयुष्य आपण सगळं जगतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये निराशा येते, उत्साह राहत नाही, आश्चर्य राहत नाही, दुःख येतं.
म्हणून योगाची ही भूमिका आहे की आपल्या आयुष्यामध्ये विस्मय निर्माण करणे, आश्चर्य निर्माण करणे. मग हे आश्चर्य निर्माण का होत नाही आपल्या आयुष्यामध्ये? हा, त्याची गुरुदेव दोन कारणे सांगतात. आपल्या आयुष्यामध्ये विस्मय याला कोण रोखतं? ते म्हणजे पहिलं आहे ज्ञान. हा, तुम्हाला आश्चर्यच वाटेल हे ऐकून, आहे ना? ज्ञान हे आपल्याला रोखतं कशापासून? आश्चर्यापासून. आणि दुसरं आहे राग आणि द्वेष. तर मग हे ज्ञान आपल्याला कसं काय रोखतं बाबा आश्चर्यापासून? बघा, आपल्याला माहित आहे, आपल्याला ज्ञान आहे की झाडा लावलं की झाडाला फळ येणार, है ना? आंब्याचं झाड लावलं की त्याला आंबा येणार. हे आपलं नॉलेज आहे, हे आपलं ज्ञान आहे, हे निश्चित माहित आहे आपल्याला. पण याच्यामध्ये तुम्हाला काय आश्चर्य वाटेल का? वाटेल? नाही वाटणार काय आश्चर्य ना? का? तर तुम्हाला ते ज्ञान आहे, तुम्हाला ते माहित आहे. मग जे माहित आहे, जे निश्चित आहे, ते तुम्हाला आश्चर्य नाही देऊ शकत. लक्षात आलं? जे माहित आहे ते तुम्हाला आश्चर्य देऊ शकत नाही. म्हणजे ज्ञान तुम्हाला आश्चर्य देऊ शकत नाही. निश्चितता ही ज्ञानाबरोबर जोडलेली आहे, परंतु आश्चर्य हे अज्ञानाबरोबर आहे. हा, अज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे. पण कसं अज्ञान? अज्ञान पण दोन प्रकारचं आहे. एक आहे की एक व्यक्ती रागामध्ये जेव्हा असतो, तणावामध्ये जेव्हा असतो, तेव्हा म्हणतो की जा, मला काही नाही माहित नाही, आय डोंट नो. है ना? पण तो कधी म्हणतो? रागामध्ये म्हणतो. हा, ते अज्ञान हे एक वेगळं आहे. जेव्हा व्यक्ती तणावपूर्ण असतो, रागामध्ये असतो, ते एक अज्ञान आहे. आणि दुसरं अज्ञान असं आहे की मी हे सगळं जाणलेलं आहे, परंतु ज्ञान तर अनंत आहे, असीम आहे. आणि जेव्हा जाणून पण तुम्ही म्हणता की मला खूपच थोडं माहिती आहे किंवा मी अज्ञानी आहे, ते सज्जनांचं अज्ञान आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता की आय डोंट नो, मला काही माहित नाही, तेव्हा पण तुमच्या जीवनामध्ये आश्चर्य येतं, विस्मय येतो तुमच्या जीवनामध्ये. आणि मग जीवन रसपूर्ण वाटायला लागतं, तुम्ही आनंदाने, उत्साहाने जीवन जगायला लागता. लक्षात आलं? म्हणून तर ही योगाची भूमिका आहे की विस्मयो योग भूमिका, विस्मय निर्माण करणे. आणि विस्मय निर्माण का होऊ शकत नाही? तर आपल्याला हे जे ज्ञान आहे ना, ते रोखतं. बर, ज्ञान तर किती मिळणार आपल्याला? जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, याच्या माध्यमातून जे ज्ञान मिळतं ते सीमित आहे. कसं आहे? सीमित आहे, मर्यादित आहे. हम्म आणि ते ज्ञान पण बदलणार आहे. म्हणून तर ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ती आपल्याला आपल्या या स्वरूप स्थितीमध्ये जाण्यापासून रोखतात. बघा, ज्ञान आणि ज्ञाता याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान म्हणजे मी तुमच्याकडे पाहतो, हे दृश्य आहे, पण मी द्रष्टा आहे किंवा ज्ञाता आहे. माझ्या दृष्टीमध्ये तुम्ही बसतात म्हणजे तुमच्यापेक्षा मी मोठा आहे, है ना? म्हणजे ज्ञाता हा ज्ञानापेक्षा मोठा आहे. हम्म लक्षात आलं? म्हणून ज्ञान हे मर्यादित आहे आणि मर्यादित ज्ञान आपल्याला आश्चर्यापासून रोखतं. आपलं ज्ञानेंद्रिय जे ज्ञान देतात ते आपल्या जीवनामध्ये आश्चर्य निर्माण करू शकत नाहीत. आणि दुसरं आहे राग आणि दोष. काय? राग आणि दोष. समजा एखादा चित्रपट चांगला आहे, कुणीतरी आपल्याला सांगितलं की अरे तो चित्रपट खूप चांगला आहे, किंवा ती व्यक्ती फार श्रीमंत आहे, है ना, फार बुद्धिमान आहे, असं सांगितलं तर आपण ते प्रत्यक्ष अनुभवलं नाही, तरी पण आपल्या मनामध्ये त्याची आसक्ती निर्माण होते, राग आणि द्वेष निर्माण होतो. त्यामुळे पण आपण आपल्या स्वरूप स्थितीपासून दूर जातो, आपल्या स्वरूपामध्ये येत नाही. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आश्चर्य निर्माण होत नाही, दुःख निर्माण होतं. एखाद्याबद्दल आसक्ती करून, राग किंवा द्वेष करून आपल्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. आणि दुःखाचं कारण तर काय? आनंदाचा अभाव, है ना?
आनंदाच्या अभावी आपण दुःखी होऊ शकतो. मग गुरुदेव म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये आश्चर्य निर्माण करणं हे योगाचं काम आहे. आणि आश्चर्यानेच तुम्ही तुमच्या स्वरूप स्थितीपर्यंत पोहोचू शकता. जसं की समजा तुमच्या मुलाने एखादी जादू केली तर तुम्हाला किती आश्चर्य वाटेल. तुम्हाला अरे वा, किती छान जादू केली है ना. आणि जेव्हा तुम्ही म्हणता ना अरे वा, ही जी स्थिती आहे तेव्हा तुम्ही वर्तमान काळात येता, तुमच्या स्वरूपामध्ये येता. पण जेव्हा एखादा जादूगर जादू करतो तेव्हा तुम्हाला अशी स्थिती निर्माण होते का? नाही निर्माण होत का? तुम्हाला माहित आहे जादूगर आहे तो जादू करणार आहे. पण तुमच्या मुलाने जादू केली तर तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटेल, तेव्हा तुम्हाला जास्त आनंद वाटेल. म्हणून योगाची भूमिका आहे की आपल्या जीवनामध्ये विस्मय निर्माण करणे. विस्मयो योग भूमिका. आणि त्याच्यामध्ये जे अडथळे आहेत ते कोणते? ज्ञान आणि राग आणि द्वेष. हे आपल्याला आपल्या वृत्तीपासून दूर लोटतात आणि स्वरूपामध्ये स्थित होऊ देत नाहीत. मग आपण पाहिलं की स्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी कोणते पर्याय आहेत? दोन पर्याय आहेत आपण काल पाहिले. ते म्हणजे एक अभ्यास आणि दुसरा आहे वैराग्य. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्यानं हे या वृत्तींचा थोडासा निरोध होईल. तत्र स्थितो यत्नो अभ्यासा. तत्र स्थितो म्हणजे ती स्थिती, आत्मस्वरूपाची स्थिती येण्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज आहे. मग अभ्यास म्हणजे तर काय? तर आपल्या या द्रष्टा स्थितीमध्ये, स्वरूपाच्या स्थितीमध्ये टिकून राहणे, तोच आहे अभ्यास. मग अभ्यासासाठी काय करावं लागेल बघा. हा, तर काय सांगितलं अभ्यासासाठी? सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढ भूमी. म्हणजे सतू दीर्घकाळ एखाद्या गोष्टीचा आपल्याला दीर्घकाळ अभ्यास करावा लागेल. दीर्घकाळ त्याच्यानंतर सांगितलं निरंतर. निरंतर अंतर पडू द्यायचं नाही, खंड नाही पडू द्यायचा. बघा ना तुम्ही, आपल्याला जर शरीर कमवायचं असेल तर आपण व्यायामशाळेमध्ये जातो, जिम मध्ये जातो. पण आपण 1-2 दिवस जिम मध्ये गेलो, 5 दिवस गेलो नाही, पुन्हा मनात आलं पुन्हा 2 दिवस गेलो, पुन्हा 6 दिवस गेलो नाही. असं केल्यानं आपलं शरीर तयार होईल का? नाही होणार ना. कारण का? त्याच्यामध्ये सातत्य नाही, दीर्घकाळ ते आपण केलं नाही, त्याच्यामुळे आपलं शरीर तयार होणार नाही. म्हणून अभ्यास करायचा असेल तर सतत केला पाहिजे, दीर्घकाळ केला पाहिजे, निरंतर केला पाहिजे. मग हे शरीराचं असं आहे, तर मनाला तर याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे ना. एखादा श्लोक पाठ करायचा असेल, मला एखादा श्लोक पाठ करायचा असेल तर त्याला उलट जास्त वेळ मला द्यावा लागतो. सतत, दीर्घकाळ आणि निरंतर तो श्लोक आहे तो मला करावा लागतो, पाठ करावा लागतो, तेव्हा तो येतो. याला म्हणतात अभ्यास. सतू दीर्घकाळ निरंतर. एखाद्या गोष्टीचा निरंतर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जसं की आपण साधना करतोय, पण काय होतं, आपण बरेच लोक काय करतात, साधना करतात, आठवड्यातून 2-3 दिवस साधना करायची, 4-5 दिवस करायची नाही. परत कधी आठवण आली, कोणी पाहुणे रावळे घरी नसले की परत वेळ आहे, चला आता साधना करू, ध्यान करू, परत 5-6 दिवस विसरून जायचं. असं केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल का? नाही मिळणार. कारण तुमचं त्याच्यामध्ये सातत्य नाही, निरंतर्य नाही. आणि त्याच्या पुढे आहे सत्कार सेवितो दृढ भूमी. तुम्ही तुमच्या या साधनेचा सन्मान केला पाहिजे. सन्मानानं साधना केली पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आपण साधना करतो, सुदर्शन क्रिया करतो, तेव्हा खूप आपल्याला आश्चर्यानं करतो, आपल्याला खूप आनंद वाटतो. पण जेव्हा जेव्हा पुन्हा 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 करत जातो तेव्हा तो आनंद कमी 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 होत जातो. असं व्हायला नाही पाहिजे. का? हे कधी होतं? तुम्ही तुमच्या या साधनेचा सन्मान करत नाही आहात, तुम्ही या वर्तमान काळाचा सन्मान करत नाही आहात, तेव्हा तुम्हाला हे असं वाटू शकतं. म्हणून आपण जेव्हा साधना करतोय ना, तेव्हा त्या वेळेचा आपण सन्मान केला पाहिजे. 100% प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी मला मिळेल या आश्चर्यानं आपण साधना केली पाहिजे. आणि सत्कार सेवितो दृढ भूमी. तेव्हा तुमची भूमी दृढ होईल जेव्हा तुम्ही अभ्यासाचा सन्मान करता. आणि जो गुरूंची वाणी आहे, जे सज्जन लोक आहेत, त्यांचे जे शब्द आहेत, त्यांचा पण आपण सन्मान केला पाहिजे. गुरु जे आपल्याला बोलतात ते मंत्रवत असतं,
त्याचाही आपण सन्मान केला पाहिजे. गुरुदेव वेळोवेळी वारंवार सांगतात आपल्याला काय, की ऍडव्हान्स कोर्स करा, साधना करा, सत्संग करा. याचा आपण खरंच सन्मान करतो का? नाही करत ना, है ना. म्हणून आपण त्याचा सन्मान केला पाहिजे, गुरूंचा, गुरूंच्या शब्दांचा. तेव्हा तुमची दृढ भूमी तयार होईल आणि तुम्ही स्वत्वामध्ये स्थिर व्हा. हे झालं अभ्यासाच्या बाबतीत. त्याच्यानंतर दुसरं काय पर्याय सांगितला? वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. वैराग्य म्हणजे काय? की अंतर्मुख होणे, आपल्या स्वतःमध्ये अंतर्मुख होणे. आपल्या ज्या वासना आहेत, इच्छा आहेत, त्याच्यापासून थोडस दूर होऊन स्वतःमध्ये जर तुम्ही स्थित झाला तर तुम्ही काय म्हणूया आपण, बैरागी आहात असा त्याचा अर्थ होतो. हा ना, की आंघोळ न करणे, निराश असणे, मला काहीच नको आहे, निरुत्साही असेल तर तुम्ही काय वैरागी नाही आहात, है ना. वैराग्य म्हणजे सळसळता उत्साह, जिवंतपणा, याला गुरुदेव वैराग्य असं म्हणतात. मग जेव्हा आपण काही पाहतो, काही ऐकतो, है ना, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वासना निर्माण होते, इच्छा निर्माण होते. हम्म तर तेव्हा तुम्ही वैराग्यापासून दूर जाता. मग ही वासना, ही इच्छा तुमच्या काबूत आली पाहिजे, तेव्हा तुम्ही वैरागी आहात असा अर्थ होतो, हे ना. नसेल तर आपली इच्छा बघा कधी पूर्णच होत नाहीये. हा, आयुष्याचे 70-80 वर्ष झालेले आहेत, तरीही आपल्या मनामध्ये जर काम वासनेचे विचार सारखे सारखे येत असतील, तर आपण वैरागी नाही आहोत. गुरुदेव म्हणतात आपल्या या इंद्रियांना मर्यादा आहे. हो, किती तुम्ही करणार? हा, किती खाणार? समजा तुम्हाला खाण्याची इच्छा आहे, गुलाबजामुन, किती खाल, किती खाल, किती खाल? हा कधीतरी तुम्हाला थांबू वाटेल ना, नको बाबा, हे बस आता मला, है ना. मग ही वैराग्याची भूमिका यायला पाहिजे. हा, नाहीतर काही लोकांमध्ये, ज्या लोकांमध्ये वैराग्याचा अभाव आहे ना, त्यांचं जीवन फार दुःखी होतं. गुरुदेव एक उदाहरण सांगतात की परदेशामध्ये एक रोग आहे, ज्याचं नाव आहे बुलिमिया. म्हणजे लोक जेवतात, खातात, पण त्याचं मनच भरत नाही. खातात, उलटी करतात, परत खातात, परत उलटी करतात, परत खातात, परत उलटी करतात. 5-6 वेळा असं करतात का? त्यांचं पोट भरलंय हो, पण मन कुठं भरलंय? लक्षात आलं का तुमच्या? हा, तर म्हणून ह्या ज्या वासना आहेत त्या थोड्या थांबल्या पाहिजेत. पूर्णपणे थांबवणं शक्य नाही आपल्याला, परंतु जी एखादी इच्छा असेल, वासना असेल ना, ती तुम्ही भोगा, उपभोगा आणि परत सोडून द्या ना मनामधून विचार. परत का विचार करायचा आपण, है ना. आपण मिष्टान्न तुम्हाला खायचंय, गुलाबजामुन खायचंय ना, इच्छा होती, खावा. एकदा खाल्ल्यानंतर मात्र ती इच्छा तुमच्या मनातून गेली पाहिजे, है ना. एकदा काम वासना तुम्ही आपण आयुष्यामध्ये ते अनुभवलंय, भोगलंय, मग परत दिवसभर 24 तास त्याच्याविषयी चिंतन करणं हे सोडलं पाहिजे. तेव्हा आपण वैरागी आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि मग आपण आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येऊ शकतो. आणि ही योगाची भूमिका आहे. आपण काल पाहिले ना, द्रष्टा स्वरूपे अवस्थानम, तदु द्रष्टा स्वरूपे अवस्थानम. जो द्रष्टा आहे, हा, हा जो द्रष्टा आहे, म्हणजे मी द्रष्टा आहे, तुम्ही दृश्य आहात माझ्यासाठी. तर द्रष्टामध्ये आपलं मन टिकवणे हे योगाचं काम आहे. कारण का? दृश्यामध्ये मन टिकवल्यावर काय होईल सांगा मला? दृश्य सतत बदलतंय ना. आज मी तुम्हाला बघतोय, माझं मन दुसरीकडे गेलं की ते दृश्य बदलणार. दृश्य सतत बदलणार आहे, व्यक्ती बदलणारी आहे, परिस्थिती बदलणारी आहे, वस्तू बदलणारी आहे. मग न बदलणारा कोण आहे? तो म्हणजे मी द्रष्टा. आत्मा बदलत नाही. आणि त्या आत्मस्वरूपामध्ये, आत्मस्थितीमध्ये घेऊन जाणे ही आपल्या योगाची भूमिका आहे. त्याच्यासाठी तुम्हाला विस्मय व्हायला पाहिजे. विस्मयो योग भूमिका. हा, आणि आपण आपण जी काही साधना करतोय त्याचा, आपल्या अभ्यासाचा सन्मान केला पाहिजे. सतत, निरंतर, दीर्घकाळ, अखंडपणे आपली साधना चालू ठेवली पाहिजे. जे गुरुदेवांचे आपल्याला सांगणं आहे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. तेव्हा आपण काय हो, जे आपल्या चित्ताच्या वृत्ती आहेत, ज्या 5 चित्तवृत्ती आहेत, त्यांच्यापासून दूर जाऊ आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थित होऊ.
कारण गुरुदेव म्हणतात अंतर्मुखी सदा सुखी. काय म्हणतात गुरुदेव? अंतर्मुखी सदा सुखी. जर आपण या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे जे बाहेर जाणारं मन आहे, त्या मनाला जर अंतर्मुखी केलं तर आपण सदोदित सुखी राहू. हे आजच्या या भाग 3 मध्ये आपण पाहिलं पतंजली योगसूत्रामध्ये. यानंतरचा भाग आपण पुढे पाहूया. तोपर्यंत तुम्ही गुरुदेवांचं पतंजली योगसूत्र युट्यूबवर ऐकू शकता. आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे ऍप आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग ऍप, ते डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा गुरुदेवांच्या अमोघ वाणीतून हे योगसूत्र ऐकू शकता. याच्यामुळे काय होतं, प्रार्थनेत आपण पाहिलंय ना, हम्म चित्त आपलं जे चित्त आहे ते योगाद्वारे शुद्ध होतं. व्याकरणाद्वारे भाषा शुद्धी होते. आयुर्वेदाद्वारे आपल्या शरीरातील मल बाहेर काढला